आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहा ताजी। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर। इंदू सरकार चित्रपट प्रदर्शनाला काँग्रेसचा विरोध, ठिकठिकाणी काँग्रेसची निदर्शने। बांधकामाचा स्लॅब कोसळून 5 मजूर जखमी, विलासनगर मार्गावरील घटना। शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात, थकबाकीदारांनी अर्ज करण्याचे विभागीय दुय्यम निबंधकांचे आदेश। आणि शेकडो भाविक भक्त वैष्णोदेवी यात्रेकरिता रवाना, जय माता दी सेवा समितीचा उपक्रम। वळूया पुढील घडामोडीकडे। विलासनगर मार्गावरील मोसी कॉल समोरील परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब कोसळून 5 मजूर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेतील 2 मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। प्राप्त माहितीनुसार विलासनगर मार्गावरील मोसी कॉल समोरील भागात गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी संकुल व रहिवासी क्षेत्र विकसित होत आहे। अशातच भगवती प्लायवूडचे संचालक जितू सेवानी यांनी सुद्धा आपल्या प्रतिष्ठानाचे बांधकाम सुरू केले आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेले बांधकाम आता स्लॅबपर्यंत आले आहे। शुक्रवारी बांधकाम सुरू असतानाच येथील स्लॅब कोसळला। या घटनेत 5 जण जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बावणे नामक कंत्राटदाराद्वारे सदर बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे। जखमीची नावे अतिश तायडे, सूरज संतोष रामेश्वर अशी सांगण्यात आली आहे। मधुर भंडारकर निर्देशित इंदू सरकार चित्रपट देशभरामध्ये प्रदर्शित झाला असता काँग्रेसच्या वतीने या चित्रपटाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी काँग्रेसकडून चित्रपटाचा शो बंद पाडून चित्रपट आणि मधुर भंडारकर यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। इंदू सरकार या चित्रपटामध्ये इतिहासातील घटनांची छेडछाड करण्यात आली आहे। या चित्रपटामध्ये काँग्रेसच्या प्रेरणास्थान असलेल्या इंदिराजी गांधी यांच्यासारखीच व्यक्तिरेखा साकारून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शविला आहे। तरी सुद्धा शुक्रवारी इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करून या चित्रपटाचा पहिला शो बंद पाडण्यात आला। ठाण्यातील कोरम मॉलच्या बॉक्स ऑफिसमध्ये जाऊन काँग्रेसकर्त्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडला, तर कल्याणमध्येही आयनॉक्स थिएटरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू सरकारच्या प्रदर्शनाचा विरोध केला। भारताच्या आर्यन लेडी अशी ओळख असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वर्गीय संजयजी गांधी यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मधुर भंडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। पुण्यात देखील या चित्रपटाच्या विरोधात पळसाद उमटल्याचे पाहावयास मिळाले। डेक्कन येथे राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे पोस्टर हातात घेऊन गांधीगिरी मार्गाने या चित्रपटाचा निषेध नोंदविला आहे। नाशिक जळगावातही इंदू सरकारच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला। अमरावती शहरामध्येही इंदू सरकारच्या प्रदर्शनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला। शहरातील प्रभात व बिग सिनेमा, राजेश येथे सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते चित्रपट प्रदर्शन बंद करण्यासाठी गेले होते। यावेळी सिनेमागृहासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू सरकार चित्रपट व मधुर भंडारकर विरोधात घोषणाबाजी केली। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। विभागीय सहनिबंधक कार्यालयाने जारी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या थकबाकीदारांकडून सेतू कार्यालयाअंतर्गत लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहे। शेतकरी आंदोलनानंतर फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली। शासनाच्या या घोषणेमुळे 30 जून 2016 पर्यंतच्या शेतकऱ्यांचे 1.5 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे या कर्जमाफीला नाव देण्यात आले असून कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी सर्व बँकांना निर्देश देऊन कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले। या अंतर्गत बँकांनी थकबाकीदारांची यादी जारी करून 30 जून 2016 पर्यंतच्या थकबाकीदारांकडून कर्जमाफीचे प्रस्ताव मागितले आहे। या योजनेच्या बँकनिहाय कर्जमाफीसाठी थकीत मुद्दल व्याज असणारे शेतकरी व त्यांची रक्कम बँकांनी जारी केली आहे।
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 3,19,538 थकबाकीदार असून त्यांना 1,86,347.18 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याला घेऊन सेतू कार्यालयाअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे। त्याचबरोबर 10,000 रुपयांचे कर्ज वाटप देखील सुरू आहे, अशी माहिती विभागीय दुय्यम निबंधक यांनी दिली। विभागामध्ये म्हणजे कालपर्यंत 27/7 अखेरपर्यंत 2,433 शेतकऱ्यांना म्हणजे 2,43,00,000 वाटप झालं। तर त्याच्यामध्ये जिल्हावाईज बायफर्केशन असं आहे की अमरावतीमध्ये 303 आहे शेतकरी, अकोल्यामध्ये 248 आहे, वाशिम 291, यवतमाळ 872 आणि बुलढाणा 719। तर याच्यामध्ये जे आपले सरकार पोर्टलवरती शेती जे हे आहेत युनिट आहेत प्रत्येक ठिकाणी तिथे ऑनलाईन हे कर्ज भरून घेतात। फॉर्मचा नमुना सगळीकडे उपलब्ध करून दिलेला आहे। आमचे जे कार्यालय आहे तिथे आहे, कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस आणि जे सेतूचे जे युनिट आहे तिथे पण ऑनलाईन आणि त्याच्यावरती घोषणापत्रच आहे, त्याच्यामध्ये कोण पात्र आणि कोण अपात्रता याच्यामध्ये हे घोषणा करून दिलेली आहे। पीडीएमसीतील 4 बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर नाशिक आरोग्य विद्यापीठाच्या 4 सदस्यीय समितीने शुक्रवारी पीडीएमसीच्या सर्व विभागाचे निरीक्षण करून कामकाजाचा आढावा घेतला। डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालय व अनुसंधान केंद्र मागील काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेमध्ये आहे। अशातच महिन्याभरापूर्वी पीडीएमसीमध्ये 4 नवजात बालकांचा एकाच रात्री मृत्यू झाल्याने पीडीएमसीतील कारभारावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नाशिक आरोग्य विद्यापीठाचे पथक पीडीएमसीमध्ये दाखल झाले। डॉक्टर आंडे यांच्या मार्गदर्शनाखालील 4 सदस्यीय पथकाने पीडीएमसीतील वार्ड, बाह्य रुग्ण विभाग, सोनोग्राफी सेंटर, अतिदक्षता विभाग, एक्स-रे विभाग आदी विभागांची पाहणी केली। यावेळी प्रत्येक विभागातील डॉक्टर व कर्मचारी निहाय चाचपणी करण्यात आली। या चाचपणीला घेऊन नाशिकच्या पथकाने चांगलीच गोपनीयता पाळली होती। विशेष म्हणजे माध्यमांनाही कुठलीही माहिती न देता त्यांना वृत्त संकलनापासूनही दूर ठेवण्यात आलं होतं। दरम्यान साधारणतः 2 तासापर्यंत या समितीने बंदद्वार पीडीएमसीच्या कामकाजाचा आढावा घेतला। उल्लेखनीय असे की गत काळात पीडीएमसीमध्ये डीन प्रकरणाचा वाद, विद्यार्थी गुणवाढ प्रकरण व आता 4 नवजात बालकांच्या मृत्यू झाल्याने पीडीएमसीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता। त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या चमूने पीडीएमसीला भेट दिली असल्याचं बोललं जात आहे। अमरावती जिल्हा वासियांना वैष्णोदेवी दर्शन घडविण्यासाठी दरवर्षी जय माता दी सेवा समितीच्या वतीने विशेष ट्रेन रवाना करण्यात येते। शुक्रवारी नया अमरावती रेल्वे स्थानकावरून वैष्णोदेवी दर्शन यात्रेला प्रारंभ झाला। जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते वैष्णोदेवी यात्रा स्पेशल रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली। यावेळी महापौर संजय नरवणे, मनपा नगरसेवक प्रशांत वानखडे, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डिहनकर आदी मान्यवर उपस्थित होते। सकाळी 18 डब्यांच्या रेल्वे गाडीचे नया अमरावती स्थानकावर आगमन झाले होते। यावेळी रेल्वे गाडीला आकर्षक फुलहारांनी सजवण्यात आले। तसेच भाविक भक्तही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। सर्वांच्या चेहऱ्यावर वैष्णोदेवी दर्शनाचा भाव दरवळत होता। और ये 5 वर्ष से हर साल की तरह ये जय माता दी सेवा समिति की ओर से यह वैष्णो माता की जो यात्रा होती है यह निकाली जाती है। इसी के साथ में माँ भगवती की भक्तों के ऊपर रक्षा के लिए सुरक्षा हेतु माँ भगवती की यहाँ पर चौकी स्थापना की जाती है, साथ ही उनका पूजन अर्चना किया जाता है। आज पहली बार मैंने ट्रेन का स्वागत होते हुए और सभी यात्रियों की उत्सुकता देखकर ऐसा लगा कि मैं अभी तक इस ट्रेन में क्यों नहीं गई। यहाँ पे सभी लोग इतने एक्साइटेड है और भगवान के नाम से सब लोग श्रद्धा से जब जमा होते हैं तब उस यात्रा करने का आनंद मैं आज यहाँ के हर अतिथियों के चेहरे पर देख सकती हूँ। यहाँ कार्यकर्ता जो जा रहे हैं और इसके पीछे भी जो कार्यकर्ता नहीं जा रहे हैं उनका भी जो सहयोग आज इस ट्रेन को मिला है, मैं उनको तहे दिल से वंदन करती हूँ। यावेळी मान्यवरांनी सुद्धा यात्रेकरूंची भेट घेऊन त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर ही रेल्वेगाडी वैष्णोदेवी प्रवासाकरिता रवाना झाली। अमरावती जिल्हा वासियांना रेल्वेचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असून आगामी काळातही उत्तम रेल्वे प्रवास देण्यावर भर राहणार असल्याचं खासदार आनंदराव अडसूळ यांनी याप्रसंगी सांगितलं। हवामानातील बदल या थीमवर आधारित सायन्स एक्सप्रेसला अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याने जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मागणीला यश आले असल्याचे दिसत आहे।
भारत सरकारच्या पर्यावरण विज्ञान विभाग व रेल्वे प्रशासनाच्या मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनीला घेऊन 13 बोगींची विज्ञान एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे। सदर एक्सप्रेस संपूर्ण देशभरती रेल्वे स्थानकांवर पोहोचत असल्याने तेथील विद्यार्थ्यांना बदलत्या विज्ञानातील व हवामानातील अनेक बाबी कुतूहलाने जाणून घेता येतात। विज्ञान एक्सप्रेसला अकोला व मूर्तिजापूर येथे थांबा देण्यात आला, परंतु अमरावती व बडनेराला थांबा नसल्याने विज्ञान एक्सप्रेस अमरावती व बडनेरापर्यंत येत नव्हती। या संदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली व बडनेरा किंवा अमरावतीला थांबा देण्यात यावा अशी विनंती केली। अकोला रेल्वे स्थानकात मुक्काम झाल्यानंतर थेट नागपूरला या ट्रेनचा थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला, परंतु अमरावती विभागाचे मुख्यालय असलेल्या अमरावतीमध्ये सायन्स एक्सप्रेसला थांबा नसल्याने वैज्ञानिक विकासासाठी केंद्र सरकारची संकल्पना असलेल्या या संधीपासून अमरावतीचे विद्यार्थी वंचित राहणार असल्याची खंत अडसूळ यांनी चर्चेदरम्यान रेल्वे मंत्रालयाकडे व्यक्त केली। त्यामुळे आता खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मागणीला यश मिळाले असून अमरावती रेल्वे स्थानकावर सायन्स एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे। अमरावतीचं महत्त्व काय, मॉडेल स्टेशन आहे, त्या ठिकाणी ट्रेन थांबण्याची व्यवस्था आहे, 5 जिल्ह्याचं एक केंद्र आहे आणि एज्युकेशनल हब ज्याला म्हणतो आपण, अशा सगळ्या गोष्टी असताना आपण त्यांना अवॉइड करणं योग्य ठरणार नाही आणि तात्काळ त्यांनी ती मागणी मान्य केली आणि मूर्तिजापूरचा एक दिवस काढून एक दिवस अमरावतीला पूर्ण 30 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही ट्रेन उपलब्ध होईल। अनेक शाळा कॉलेजांना आम्ही तसं निमंत्रित केलेलं आहे। विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारची ही ज्याला आपण विज्ञान एक्सप्रेस ही उपयोगी पडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना राबवली जाते। 31 तारखेला नागपूरला महाराष्ट्राच्यासाठी त्याचा समारोप होणार आहे आणि केंद्रीय दोन्ही मंत्री, रेल्वे मंत्री आणि सायन्स टेक्नॉलॉजी मंत्री हे दोन्ही त्या ठिकाणी येणार आहेत। अशा प्रकारे एक हा उपक्रम राबवला। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आरसे न्यूज। Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, Dasturnagar Square, Amravati. विनायका विधी महाविद्यालय अमरावती BLLB 5 वर्षीय, LLM क्रिमिनल बिझनेस 2 वर्षीय डिग्री कोर्स। वैशिष्ट्ये 2 डिग्री मिळण्याची सुवर्ण संधी। BA इन लॉ 3 वर्षानंतर आणि LLB 5 वर्षानंतर। तुझा आशीर्वाद तर नेहमीच माझ्या सोबत राहील आणि तुझ्या हातांची चव मात्र मला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही। हे का? माझ्या हातांची चव सदैव तुझ्या घरकुल, मायेची चव।
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. महिला बचत गटाला संपविण्याला घेऊन पोषण आहार योजनेमध्ये नवनवे बदल करण्यात येत आहे. या प्रकारामुळे बचत गटातील महिलांवर उपासमारीची वेळ आली असल्याने महिलांनी पाकिटबंद आहार बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बालकांमधील कुपोषण कमी व्हावे यासाठी त्यांना पाकिटबंद आहार देण्याचा निर्णय पोषण आहार योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अंगणवाडीसाठी अन्न शिजविणाऱ्या महिला बचत गटांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. रोज गरम आहार देण्याऐवजी पाकिटबंद आहार दिल्याने बाळाचे कुपोषण खरंच थांबणार आहे का, असा प्रश्न महिला बचत गट महासंघाने उपस्थित केला. उलट पाकिटबंद आहारातून बाळांना केमिकलच दिला जाईल आणि या पाकिटबंद आहारातून कितीतरी लोक काळा बाजार करतील असा आरोप महिलांनी केला आहे. सदर प्रकार हा महिला बचत गटाचा रोजगार हिरावण्याचा घाट असून या विरोधात महिला बचत गट महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बचत गटांना संपविण्यासाठी महिलांचा रोजगार हिरावू नका अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महिला बचत गट अमरावती शहर आणि बड्डेरा म्हणजे सगळ्या ग्रामीण आणि अमरावती शहर या सगळ्या 2005 पासून ₹1.98 मध्ये एवढ्या कमी दरामध्ये काम करत होतो आणि आजपर्यंत ना नफा ना तोटा या तत्वावर की चला आपल्याला काहीतरी काम आहे म्हणून. पण आजचं सरकार असं सरकार हे पैसेवाल्यांचं आहे की त्यांनी बिलकुल या गरीब महिलांना बेरोजगार केलेला आहे आणि त्यांनी फॅक्टरी ॲक्ट लावून हा ठेका दुसरा एक मोठा धनाढ्य टेंडर म्हणजे मंत्र्यासाठी काढलेला आहे की ज्यांनी स्वतःसाठी सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि हा ठेका हे त्यांनाच देणार आहे. जर आम्हाला आमचा रोजगार परत मिळाला नाही तर उद्यापासून आम्ही इथे ठिय्या आंदोलनासाठी बसणार आहोत. सुद्धा काही त्यांनी पॅकिंगचा जो माल दिला होता तर सर्वांना माहिती आहे की ते पॉकेट्स नाल्यांमध्ये फेकल्या जात होते, मुलं खात नव्हते हे ज्ञात आहे. तशाच प्रकारचा आता सुद्धा आहार दिला जात आहे, हा पण मुलं खाणार नाही आहेत 100% सांगते. आणि कॅलरीज ह्या ताज्या पोषण आहारामध्येच असतात हे सर्व शासनाला काय सर्व आम जनतेला माहीत आहे. मग आमच्या या बचत गटांकडून या गरीब महिलांकडून हा पोषण आहार जर शासन काढत असेल ती फार मोठी चुकीची गोष्ट आहे आणि असं करायलाच नको त्यांनी. कारण हा ताजा आहार मुलांना आवश्यक असतो. अंगणवाडीचे मुलं लहान लहान असतात आणि महिला एक प्रकारचं तुम्ही म्हणता की महिला सक्षम झाल्या पाहिजेत. आमच्या ह्या गरीब महिलांना एक छोटेसं स्वयंपाकाचं काम जर मिळत असेल आणि तेही जर शासन काढून घेत असेल तर हा कुठला न्याय आहे? हा अन्याय आहे आमच्या महिलांवर. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्याच्या उद्देशाने आता प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावर स्काउट गाईड्सचा उपक्रम राबवणार असल्याची माहिती मनपा शिक्षण सभापती चेतन गावंडे यांनी दिली. मनपा शिक्षण समिती सभापती चेतन गावंडे यांच्या कक्षात नुकतीच भारतीय स्काउट अँड गाईड्स यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्काउट गाईड चळवळ राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. कब बुलबुल स्काउट गाईड या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम संस्कार होऊन देशाच्या भावी नागरिकांचे व्यक्तिमत्व सुयोग्य प्रकारे घडविता येते. त्यांच्यातून सुजाण नागरिक घडविण्याचा दृष्टिकोन कब बुलबुल स्काउट गाईड या उपक्रमातून अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेतील इयत्ता 1ली ते 4थी मधील मुलांकरिता कब व मुलींसाठी बुलबुल, पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता 5वी ते 10वीच्या मुलांकरिता स्काउट व मुलींकरिता गाईड ही पथके सुरू करणे गरजेचे आहे. याकरिता मनपा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांना प्रशिक्षण देऊन शाळेमध्ये स्काउट गाईडच्या तुकड्या स्थापन करण्याचा निर्णय मनपा शिक्षण समितीने घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, पराक्रम, अनुशासन व राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये सैनिकी बाणा निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया मनपा शिक्षण सभापती चेतन गावंडे यांनी दिली. या वर्षीपासून बजेटमध्ये स्काउट गाईड या विषयाला विशेष निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्या अनुषंगाने आज स्काउट गाईडचे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेअंतर्गत असं ठरलं की अमरावती महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्काउट गाईड हा विषय सुरू करावा. त्या अनुषंगाने सर्वप्रथम त्या शाळेचे शिक्षकांचं 1 दिवसाचं प्रशिक्षण होईल आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं नोंदणी या स्काउट गाईड चळवळीच्या अंतर्गत होणार आहे. स्काउट गाईड चळवळ ही समाजाच्या अनेक घटकांमध्ये काम करतं. वृक्षारोपण असो, स्वच्छता मोहीम असो, या पूरग्रस्त भागामध्ये मदतीचं कार्य असो, देशहितासाठी ही चळवळ काम करते. अशा चळवळी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबवण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला आहे. पावसाळ्यात विद्युत दुर्वाहक वस्तूंमध्ये शॉक संचारण्याचा धोका असतो. त्यामुळे हा संभावित धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रांना सावधगिरीने हाताळण्याचे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे यांनी केले.
संततधार पावसामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीज पुरवठा सुरू करावा, असे निर्देश महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे यांनी सर्व अभियंता आणि कर्मचाऱ्यांना दिले आहे. वीज पुरवठा खंडितच होणार नाही याची काळजी देखील घेण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. वीज पुरवठा संबंधी दररोज अभियंता व जनमित्रांकडून आढावा सुद्धा घेण्यात येत आहे. सध्याचे पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबत सुद्धा महावितरण कंपनीद्वारे जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये, तसेच तातडीने महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला याची तात्काळ माहिती देण्यात यावी, असे सुद्धा महावितरणद्वारे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात महावितरण अधीक्षक अभियंत्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सध्या अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळेच वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. माझी सर्व जनमित्रांना, महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना ही सूचना आहे की त्यांनी ताबडतोब वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी. शक्य असेल तिथे पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरळीत करावा. सध्याच्या 2-4 दिवसात असं घडलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी प्राणहानी झालेली आहे, विद्युत अपघात झालेले आहेत. माझी सर्व विद्युत ग्राहकांना, सर्व नागरिकांना ही कळकळीची विनंती आहे की या पावसाळ्याच्या दिवसात विद्युत वाहिन्या हाताळताना किंवा घरातली उपकरणे हाताळताना स्पेशल काळजी घ्यावी की याचेकरून तुम्हाला शॉक बसणार नाही. जिथे कुठे तुम्हाला विद्युत लाईनी झुकलेल्या दिसतील, पडलेल्या दिसतील, त्याची त्वरित माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना ऑफिसला कळवावी व त्याच्या जवळ जाऊ नये. तसेच महावितरणने सर्व ठिकाणी विजेच्या बिलाबद्दलच्या तक्रारी असतील किंवा बाकीच्या तक्रारी असतील ते निर्मूलन करण्यासाठी एक मेळावे घेणं चालू केलं आहे. त्याचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा, जेणेकरून त्यांच्या तक्रारी आहे त्या लोकल लेवलवरती लवकरात लवकर सोडवण्यात येतील. संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या मानधनात वाढ करून लाभार्थ्यांना नियमित मानधन घेण्याच्या मागणीला घेऊन जनता दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संजय गांधी श्रावणबाळ योजनेअंतर्गत वृद्ध, निराधार, कुष्ठरोगी, अपंग यांना महिन्याकाठी 600 रुपयांचे मानधन देण्यात येते. आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम अतिशय तुटक आहे. त्यामुळे निराधारांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांचे जीवन दुःखमय झाले आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन 5000 रुपये करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन जनता दल सेक्युलरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी निराधारांचे मानधन दर महिन्याला नियमित देण्यात यावे, थकीत लाभार्थ्यांना आतापर्यंतची थकबाकीची रक्कम देण्यात यावी, तसेच 7 वर्षावरील शेतमजुरांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात मोहन खंडारे यांनी दिली प्रतिक्रिया. श्रावणबाळ योजनेतील संजय गांधी निराधार जे अपंग, कुष्ठरोगी आहेत, ज्यांना कुणी सहारा नाही आहे, त्यांना अनेक वर्षापासून 600 रुपये मिळत आहे. या आंदोलन आम्ही बरेच वर्षापासून करत आहे, परंतु आमचं कुणीच ऐकून नाही राहिलं. नगरसेवकाचे भरमसाठ वाढले आहे, आमदाराचे भरमसाठ वाढले, यांना काही गरज नाही पण तरी वाढलेली आहे. म्हणजे जिसके हात में लाठी उसकी बाई अशी गोष्ट झाली. पंतप्रधानानं दिलं बजेटवर ते पासबुक काढायला लावलं आहे. आज 3000 रुपये भरल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळत नाही. आता 600 रुपये महिन्यावाल्याचे हे जे आहेत निराधारवाले हे 3000 रुपये भरू शकतील का? असे अनेक आमचे मुद्दे घेऊन आम्ही भरलेलो आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आरसी न्यूज.
महाराष्ट्र एक परिवार एक बँक. स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवा. महासुपर गृह कर्ज आकर्षक व्याजदरासह. छोट्या आणि मध्यम उद्योगांना चौफेर प्रगतीसाठी विशेष कर्ज योजना. तात्काळ MSME कर्ज. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क. प्राध्यापक अनिता इचे यांची मान्यताप्राप्त आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड, अमरावती. वर्ग 8 ते 10 संपूर्ण विषय. 11वी व 12वी विज्ञान. फक्त 25 विद्यार्थ्यांची एक बॅच. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग. मोकळ्या व हवेशीर वर्गखोल्या. ई-लर्निंगची सुविधा. स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज. नीट व JEE नियमित मार्गदर्शन. आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, अमरावती. अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय. पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. बॉलिवूड अभिनेता इंद्र कुमार यांचे शुक्रवारी पहाटे 2च्या सुमारास अंधेरी स्थित राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. इंद्र कुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोक व्यक्त होत आहे. 90च्या दशकातील इंद्र कुमार यांचा मासूम हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमार सोबत खिलाडियों का खिलाडी, सलमान खान सोबत तुमको ना भूल पाएंगे व वॉन्टेड या चित्रपटात काम केले. गोविंदा बरोबर कुवारा तर संजय दत्त सोबत बागी या चित्रपटातून इंद्र कुमार यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. हँडसम लुक व रोमॅन्टिक चेहरा अशी त्यांची ओळख होती. यासह त्यांनी एकता कपूर यांचे टीव्ही मालिकेतही काम केले आहे. इंद्र यांनी बड्या अभिनेत्यांबरोबरच मोठ्या चित्रपटातही आपल्या अदाकिरीची हुन्नर दाखविली आहे. शुक्रवारी पहाटे 2च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याच्या माहितीला कुटुंबियांनी दुजोरा दिला. केवळ 45 वर्षाच्या वयामध्येच इंद्र कुमार यांचे आकस्मिक निधन झाल्याने बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता इंद्र कुमार यांच्यावर अंधेरी स्थित स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अभिनेते, निर्देशक तसेच शोकाकुल कुटुंबियांनी इंद्र कुमार यांना अखेरचा निरोप दिला. सत्कारातून प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून राष्ट्र निर्मिती होते. त्यामुळे अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीने 30 जुलै रोजी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. टाउन हॉल येथे सकाळी 11:30 वाजता या गणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मधुकरराव सव्वालाखे तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, CEO डॉक्टर किरण कुलकर्णी, प्राध्यापक अनिल चांदेवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तैलिक समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या यशवंतांचा सत्कार करण्यात येईल. सोबतच विद्यार्थ्यांना करिअर निवडीला घेऊन मार्गदर्शनही करण्यात येईल, अशी माहिती तैलिक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेला मधुकरराव सव्वालाखे, श्री गंगाधर आसोले, संजय आसोले, प्रकाश बनारसे आदींसह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जिल्हा तैलिक समितीतर्फे गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वी तसेच वरील श्रेणीमध्ये पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा 30 जुलैला टाउन हॉलमध्ये होणार आहे. त्यानिमित्त आपण सर्वांना मी आमंत्रित करतो आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावा, त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि भविष्याची वाटचाल यशस्वीपणे करावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. अमरावती शहरातून दिवसाला जड वाहनांच्या आवागमनास बंदी घालण्याच्या मागणीला घेऊन छावा संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
गतकाळात पोलीस आयुक्तांनी अधिसूचना जारी करून शहरातील मुख्य मार्गावरील जड वाहतुकीला प्रतिबंध घातला होता. मध्यंतरी ही अधिसूचना हटविण्यात आल्यानंतर शहरातील मुख्य मार्गावर जड वाहतुकीला उधाण आले आहेत. अशातच 2 दिवसांपूर्वी इरविन चौकामध्ये गिट्टी वाळू वाहून नेणाऱ्या टिप्पर खाली चिरडून प्रतिभा संजय भगत यांचा मृत्यू झाला. भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून दुपारच्या सुमारास जड वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. या मागणीला घेऊन पोलीस आयुक्तांना निवेदनही सादर केले. निवेदन देतेवेळी अंबादास काचोडे, प्रवीण खंडारे, अमन काळे, करण महाडिक, श्रीकांत ठाकरे, श्याम देशमुख, शैलेश घोणगे आदी उपस्थित होते. जड वाहतुकी जड वाहने जे आहेत त्या रेती गिट्टी बोल्डर जे जड वाहने आहेत ते सिटीतून चालायच्या ऐवजी ते मेन हायवेने चालावेत यामार्फत आम्ही साहेबांना एक निवेदन दिलं आहे. कारण आता 26 तारखेला जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळं आम्ही ते साहेबांना निवेदन दिलं आहे आणि उद्या कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटपही करण्यात आले. तपोवन परिसर स्थित विदर्भ महारोगी सेवा मंडळद्वारे संचालित महामना मालवीय विद्यालय येथे आयोजित या कार्यक्रमाला खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह विदर्भ महारोगी सेवा मंडळ संस्थेचे सचिव वसंतराव बुटके, शिवसेना प्रमुख राजेश वानखडे, महिला आघाडी प्रमुख वर्षा भोयर, मनीषा टेंबरे, रेखा खारोडे, सुनील भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध क्षेत्रात रुची निर्माण व्हावी याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्वर्गीय दाजीसाहेब पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ही मालिका अविरतपणे सुरू आहे. या शब्दात वसंतराव बुटके यांनी आपल्या संबोधनात संस्थेच्या कार्याचा गौरव केला. दरम्यान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक शिक्षिका सुषमा कोठीकर, पर्यवेक्षक अशोक फरांदे आदींसह विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रम आयोजन संदर्भात सुषमा कोठीकर यांनी दिली प्रतिक्रिया. माननीय आनंदरावजी अडसूळ यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध शाळांमधल्या आदिवासी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं गणवेशाचं वाटप होत असतं. यावर्षी त्यांनी आमच्या शाळेची निवड केलेली आहे. आमच्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातील अनेक गरीब घरातील तसेच आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या परिसरामध्ये 2-3 वसतिगृह सुद्धा आहेत. या वसतिगृहामध्ये अतिशय गरीब घरातल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश असतो. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत नाहीत. माननीय खासदार साहेबांचं लक्ष आमच्या विद्यालयाकडे गेलं आणि त्यांनी स्वतःहून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश देण्याचं ठरवलं. यापूर्वी त्यांनी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलेलं आहे. मॅरेथॉन असोसिएशन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जानता राजा वेलफेअर सोसायटीच्या वतीने आगामी 29 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 18 वर्षांहून अधिक वयोगटातील स्पर्धकांसाठी 21 किलोमीटर तर 15 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसाठी 7 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर 10 ते 15 वयोगटातील बालकांसाठी 4 किलोमीटरची चिल्ड्रन ड्रीम रन ही स्पर्धा होणार आहे. रन फॉर फन अँड हेल्थ या थीमला अनुसरून ही स्पर्धा 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक स्पर्धकांचे नामांकन प्राप्त झाले असून स्पर्धेत सहभागी होण्याकरिता HUPM जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जय फोटो स्टुडिओ येथे प्रवेशिका सादर करता येणार आहे. मागील वर्षी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी सुद्धा राज्यस्तरावरील या भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 2016 मध्ये पहिली हाफ मॅरेथॉन अमरावतीमध्ये घेण्यात आली होती. ती मॅरेथॉन अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आणि ज्या पार्टिसिपंटनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांनी या मॅरेथॉनच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल चांगले प्रतिसाद दिलेला आहे. तो रनरचा प्रतिसाद धरून यावर्षी आम्ही परत 2017ला 29 ऑक्टोबरला दुसरी अमरावती हाफ मॅरेथॉन घ्यायचं ठरवलं आहे आणि यावर्षी रनरची जी संख्या आहे ती मागच्या वर्षीपेक्षा 1.5 असणार आहे. म्हणजे 1500 रनर यावर्षी यामध्ये असतील. ही स्पर्धा राज्यस्तरीय असून महाराष्ट्रातील सर्व शहरामधून या रनर या स्पर्धेमध्ये भाग घेतील. यामध्ये बक्षिसांची एकूण रक्कम 4,75,000 रुपये असून हाफ मॅरेथॉनमधून जो प्रथम येईल तो मेल असो फिमेल असो त्याला आपण 51,000चं विशेष पारितोषिक देणार आहोत. इतर राज्यामधून जे रनर येतील त्यांच्यासाठी
सर्व 1 ते 5 असे मेल फिमेल असा गट वगळता असे 5 पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. पत्रकार परिषदेला दिलीप पाटील, सुभाष गावंडे, अतुल पाटील, सतीश दवंडे, मुकुंद वानखडे, नरेंद्र पचालिया आदी उपस्थित होते. मनपात नुकत्याच झालेल्या दिव्यांग सक्षमीकरणाच्या बैठकीमध्ये मनपाकडील दिव्यांगांचा 3% निधी खर्च करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये मनपातील भाजपा पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले नसल्याने भाजप गटनेत्यांनी मनपा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या मनपा निवडणुकीमध्ये भाजपाने मनपामध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीपासून ते विविध समितीच्या पदांवरही भाजपचे नगरसेवक आरूढ आहेत. परंतु दिव्यांगांचा 3% निधी खर्च करण्याला घेऊन मनपा प्रशासनाने बोलाविलेल्या बैठकीत एकाही मनपा पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते, तर विरोधी पक्षातील नगरसेवक या बैठकीला हजर होते. मनपा अधिकारी व काँग्रेसचे विलास इंगोले व बबलू शेखावत यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे मनपाच्या प्रेस नोटमध्ये नमूद असून मनपा सुद्धा या बैठकीचे श्रेय त्यांनाच दिले असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे मनपातील भाजपा पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहेत. मनपा प्रशासनाने या बैठकीला महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती यांनी का बोलाविले नाही असा प्रश्न मनपातील भाजपा गटनेता सुनील काळे यांनी उपस्थित केला आहे. सातबारा देण्यासाठी 300 रुपयांची लाच मागणाऱ्या महिला तलाठीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील महिला पटवारीने एका शेतकऱ्याला सातबारा देण्यासाठी 500 रुपयाची लाच मागितली. पटवारीचे सहकारी जगत मोतीराम मोरे यांच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आली. त्यानंतर 300 रुपयात सातबारा देण्याचे ठरविण्यात आले. या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली असता पथकाने सापळा रचून पटवारीला तक्रारकर्त्यांकडून 300 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. इंदू सरकार चित्रपट प्रदर्शनाला काँग्रेसचा विरोध, ठिकठिकाणी काँग्रेसची निदर्शने. बांधकामाचा स्लॅब कोसळून 5 मजूर जखमी, विलासनगर मार्गावरील घटना. शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात, थकबाकीदारांनी अर्ज करण्याचे विभागीय दुय्यम निबंधकांचे आदेश. आणि शेकडो भाविक भक्त वैष्णोदेवी यात्रेकरिता रवाना, जय माता दी सेवा समितीचा उपक्रम. बातमीपत्रामध्ये